वर्षांपूर्वी जर फडणवीसांच्या सांगण्यानुसार प्रतिज्ञापत्र दिलं असतं तर उद्धव ठाकरे अडचणीत आले असते आणि आदित्य ठाकरेंना या लोकांनी तुरुंगात टाकलं असतं, असा आरोप अनिल देशमुख यांनी केलाय। तर अनिल देशमुख यांचं डोकं फिरलेलं आहे असं प्रत्युत्तर कदम यांनी दिलंय। आपल्याला खोट्या आरोपामध्ये अटकवता येईल या पद्धतीचा प्रयत्न 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी केला आणि मी वारंवार सांगत नाही, पण मी जर 3 वर्षापूर्वी जर त्यांनी पाठवलेल्या मुद्द्यांवर जर ॲफिडेव्हिट करून दिलं असतं तर आज उद्धवजी ठाकरे अतिशय अडचणीत असते, आदित्य ठाकरेला या लोकांनी खोट्या आरोपामध्ये जेलमध्ये टाकलं असतं। यामध्ये फक्त आणि फक्त देवेंद्रजी फडणवीस यांना कसं इलेक्शनच्या आधी डॅमेज करता येईल याचा प्रयत्न मला निश्चितरित्या यातनं दिसतोय। दुसरा मला काय आता त्यातनं अर्थ वाटत नाही आहे आणि आता हा विषय रटाळा झाला, सारखं तीच चर्चा। आता अनिल देशमुखांचं डोकं फिरलं ह्याच्या पलीकडे मला बोलायला काही शब्द नाही आहेत।